तर मग असं काय म्हणजे आपण आज परत आलेलं दिवस 5वा आज आपला मालवण आणि कोकण दौऱ्याचं. आणि आज आहे ना काय, आज छोटूच्या घरी पूजा होती जसं मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आपण सकाळ सकाळ आंघोळ वगैरे करून मी साधारणतः तेच कपडे घातलेत, कारण नंतर चेंज करू जेव्हा पूजा वगैरे चालू होईल ना तेव्हा आपण थोडं चांगले कपडे घालू. आता सध्या काय थोडी कामं चालू आहे त्याच्यामुळे. आणि हे आमच्या 2 पठ्ठ्या इकडे बघा, हे इकडे रांगोळी काढतोय पूर्ण इथपासून अशी चालू केली आहे पूर्ण. आता ह्याला अंगणात रांगोळी घालते हे लोक. खुशी इकडे रांगोळी घालते. मी खुशीला बोललो काय, तिने फूल बनवलं तिथे दरवाजामध्ये, ते मी एक फूल तोडतो करून. तर खुशी बोलते की मी तुला बघून घेतो. खुशी असं पण तुझा आजचा दिवस खराबच गेला आहे, सकाळ सकाळ तुझ्यासोबत स्कॅम झालाय. हा ते सांगणार नाही मी, तू एवढं टेन्शन नाही घेऊन. बिचारी खुशी आणि पनू दोघींसोबत. पनूच तरी पनू काय बोलत नव्हती, पण ही बोलली आणि स्कॅम झालाय. एवढं करायची गरज नाही, काय झालेच नाही. बच्ची काय नाही रे, बच्ची तू टेन्शन नव्हतं, हरकत नाही. काय झालं ना एवढं तरी पण हात बोलते, कोण बोलत पण नाही. हा बोलला नाही तर सगळी विसरून पण जाते. मग तेच ना, विसरायला नाही पाहिजे म्हणून तर मी बोलतोय बच्ची. आता बोलले असतो चांगलं शब्द पण असं काय नाही. आता या लोकांसोबत थोडी मस्ती वगैरे करतो. या लोकांची रांगोळी खरं कशी करता येईल ते आपण बघूया जरा. काढली अरे खुशीने बऱ्यापैकी चांगली काढली. ह्याच्यावरती तर नाही खराब होणार काय, ह्याच्यावरती नाही खराब होणार. दरवाजामध्ये टाईल्सवरती काढली ना ती खराब होईल पटकन. ह्याच्यावरती किती पण काय केलं तरी सुद्धा नाही खराब होणार. थोडाफार स्प्रेड होईल, त्याच्या व्यतिरिक्त काय नाही. आपले डोळे, माझे डोळे तर बघ बच्ची बघ, एकदम लालम लाल झाले. काय चापटवे ना या सगळ्या गोष्टी बोललीस तर काही नाही घ्यायचं. आता आम्ही थोडा नाश्ता वगैरे करू आणि मग बाकीच्या तयारीला खायला आणायला सांगायचं ना त्याला. एवढं लोक जेवण नाही भेटणार आज. चायच पिणार आहे आता. अजून लागलं तर जाऊन खाऊन अजून काय. तर असं असतं काय, जे बघा रांगोळी काढतात. हे घर आहे छोटूचा हे घर आहे काही जाणे नाही बघा. इतर दोघी जणी रांगोळी करतात, मी पण थोडी मदत करत होतो, बाकी काय नाही जास्त नाही. आपण कलर भरायला मदत केली आहे, डिझाईन हे दोघी जणीच काढतात. आणि इकडचा हा बघा, हा कमळ मी काढलाय. हे भाजपावाला कमळ मी काढलेला आहे, बाकीचे सगळे खुशीने काढले. इज्जतदार रांगोळी. आणि हे फक्त इकडे फिरतात आहेत इकडे तिकडे, बाकी काय कामधंदा नाही लोकांना.
नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेचे आता रघुवीर समर्थ मोरया मी बाळकाने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी नवेश्वरा तुकाल कोटी मंगलमूर्ती मोरया सत्यनारायण महाराज की जय देवी माते की जय परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज की जय आरती करने आवाज लक्ष्मीनारायणचा त्या बायकाची सोन्यात चांदीच्या मोत्याच्या राशी मस्त नाव घेते सत्यनारायणच्या पूजे दिवशी. आज पूजा झाली आहे आणि बघा मी काय खाल्लं नाही सकाळपासून हे बघू शकतात सगळेजण. हे बघा जेवण वगैरे बादशाह एकदम नाही थांब घेतो नंतर. आता मी नंतर पण जेवण नंतर थोड्या वेळाने. तर मग काय नाही, मी खूप थकलो आहोत, खूप जेवण आलो आणि जेवण एवढं उत्कृष्ट झालं होतं की काय झालं होतं? उत्कृष्ट उत्कृष्ट झालं होतं. अरे हे प्रत्येक वेळेला मला हे करत असता तो. बरोबर झाले हे बरोबर बोलते गाईस तो हा. एकदम गाईस जेवण आहे ना एक नंबर होतं हा बरोबर. आणि आम्ही यांचं लोकं म्हणजे जेवून फक्त वगैरे याचं. आलो. हो जेवण आलो, झालं आमचं जेवण आणि जेवायला बसलो तेव्हा पण मी विसरलेलो की आम्हाला ब्लॉग ब्लॉग काढायचा आहे. पण काकांनी आम्हाला आठवण करून दिली की आपल्याला ब्लॉग पण बनवायचा आहे म्हणून मग आम्ही थोडंसं ते पण शूट करायला म्हणून अत्तरला सांगितलं आणि आताही आम्ही फोटो काढायला म्हणून आलो ना त्याच्यानंतर मग इथे दाखवतो मी तुम्हाला एक जिकडे आम्ही कपडे धुवायला आलेलो ना गाईस तिथे अशी ओळ आहे. ओळीच्या बाजूला आम्ही लोक बसले आहेत सगळेजण असे येऊन. हे बघा कसे मेल्यासारखे पडलेत. झाल्यात आमचे फोटो वगैरे काढून झाल्यात आणि हे बघा 2-2 परी माझ्या बाजूला बसल्यात. दाखवा इकडे या. कुठे हे बघ हे बघ हे बघ मला तर एकच दिसतात परी आहेत, हे दिसतोय, बघ, पारा दिसतात दिसतोय. आहेत. कुठे बस बाकी काय नाही गाईज. आता थोडा वेळ अजून बसू हलका होऊ थोडा आराम करू आणि मग नंतर मग निघू रूमवर जाऊन परत म्हणजे याच्या घरी जाऊन बसून आराम करू जरा अजून. कारण आज कुठे जायचं प्लॅन नाही आहे अजून. आज इथेच फक्त शांतपणे. गाईज आम्ही ना परत आज एका रस्त्यावरून चालत वरती जातोय. छोटू आम्हाला बोलला की त्यांच्या इथे एक मंदिर आहे गणपती बाप्पाचं, हो बादशाह. तिकडे जायचं आहे आणि आम्ही तिथे जाण्यासाठी म्हणून इथून चालत आलो आहे वरती. कसं तर आईच्या गावात रे ऑलमोस्ट एक अर्धा किलोमीटरचा ट्रेक टाईप आहे छोटासा. आणि हे बघा इथून पण तोच व्ह्यू आहे जसा कालचा होता. पाठीमागे बघा तुम्ही मंदिर बघू शकतात आणि मंदिरापासून पाठीमागे सेम तसंच ती सेमच टेकडी आहे, फक्त रस्ता थोडासा बाजूच्या साईडून आहे. आणि आता आम्ही इकडून जातो आहे मंदिरात. आता थोडासा हात दुखतोय कारण ट्रायपॉड नाही, काल ट्रायपॉडने आपला जीव सोडून टाकला आहे फोटो काढताना. सो बेसिकली हातात पकडल्यावरती ना फोन जास्त हात दुखतात पटापट असं बघेत ना. मंदिरात दर्शन वगैरे घेऊयात आपण पहिला. गाईज आता आम्ही निघालोय वरतून. थोडा वेळ बसले तिकडे ती गणपतीच्या मंदिरात गेलेले वरती आणि तिथून आता निघालोय. ते आता हळूहळू चाललेत खाली आणि हे जे छोटंसं ट्रेक सारखं आई शपथ गाईज. अरे रे नशीब गाईज माझा लगेच आहे ना तोल सावरला गेला कारण आहे ना मी कोल्हापुरी चप्पल घातल्यात त्यामुळे असं फास्ट स्लीप होते माझा हलका हलकासा. पण काय नाही आता तर काही जातोय इकडून आणि आपण इथून जाऊ आणि खाली जाऊन आहे ना आय थिंक सो नाश्ता करायला जायचं चालू आहे लोकांचं. सो डिसाईड करू आता नाश्ता करायला जायचं आहे की घरी जाऊन डायरेक्टली संध्याकाळचं जेवणच जेवायचं आहे. बघू आता ते काय होतंय ते डिपेंड आहे. बाकी काय नाही. बाकी बघा तुम्हाला दिसत असेल आपले पंढर लोक पाठून चालतात येतात आहेत आणि सगळं चालले आहेत लाईनीशीर एकदम पद्धतशीरपणे चालतात आहेत. आणि आता आम्ही ऑलमोस्ट उतरत आलो
आणि खुशीच्या फोनने ना गाईज माझं मन जिंकून घेतलेलं आहे. मी बघू विचार केला ना तर कदाचित हा किंवा अशाच टाईपमध्ये कुठला तरी एखादा फोन घेऊ शकतो नेक्स्ट. कारण ऑडिओ क्वालिटी मला बघायची अजून. ऑडिओ क्वालिटी ना मी बघितली की कसं रेकॉर्ड होतं आहे. नाही म्हणजे ॲज कम्पॅरेटिव्ह माझ्या फोनची ऑडिओ क्वालिटी रे. ओके, जर ऑडिओ क्वालिटी पण चांगली असेल ना काही तर मग आपण हा फोन यूज करू शकतो. जसं समजा आपल्याला ब्लॉगिंगसाठी यूज करायचं होतं. कारण थोडं स्वस्त बजेटमध्ये आहे आपल्या. 27 किती होतं कॅन्डी? 27 35. अच्छा म्हणजे 30चा फोन आहे ना. हाँ अरे अपन तो क्या ऑन कैशच घेणार ना सगळं डायरेक्ट वन साइड ऐसा. बट अगर इसका तू अगर इको से लाइक ये इको है, हाँ इसका और एक वेरिएंट है वो ज्यादा अच्छा, उसमें है इसका कैमरा आता है. अच्छा बघू लेट्स. आता आपल्याला तर अजून एवढ्यात तर नाही घ्यायचं आहे. बट जेव्हा पण घ्यायचं असेल तेव्हा, कारण आता आपण जेवढं पण फिरायला जाणार आहे तेवढं तरी त्याच्यासोबत आपल्यासोबत ही असणार. तर मग हिच्याच फोनमध्ये ब्लॉग एडिट म्हणजे करायचा आणि हेच एडिट करून देणार आहे आतापासून माझे सगळे ब्लॉग. माझे पर्सनल एकदम एडिटर होते ही ब्लॉग चॅनलची. हां ब्लॉग चॅनलची पर्सनल एडिटर म्हणून होते ना. चॅनलची ब्लॉग एडिटर, माझ्या चॅनलची थंबनेल एडिटर. हां पर्सनल काही थंबनेल वगैरे पण बादशाह बनवते आजकाल.
आता ना म्हणजे जसं की तुम्हाला मी दाखवलं आता की छोटीच्या घरी पूजा वगैरे होती आणि पूजा झाल्याच्या नंतर आम्ही बाहेर फिरून वगैरे खायला गेलो. खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही आलो, येऊन थोडा वेळ गप्पा गोष्टी वगैरे केल्या आणि नंतर एक एक करून सगळी भजन मंडळी यायला लागली, कारण संध्याकाळी त्यांच्या घरी भजन ठेवलेलं. आणि आता सगळी भजन तुम्हाला पाठीमागून बॅकग्राऊंडला ऐकायला येत असेल की भजन चालू आहे सगळं. म्हणून मी इकडे येऊन बोलतोय, कारण आहे ना रूममध्ये थोडा कमी आवाज होतो, बाकी पूर्ण अख्ख्या घरामध्ये जोरजोरात आवाज होतो, त्याच्यामुळे माझा आवाज तुम्हाला ऐकायला गेला नसता. आता रात्रीचे 12:30 वाजले, 12:15 झालेत ना, किती वाजले? 12:15 झालेत, 12:15 झालेत आणि आताशी तिसरं भजन चालू आहे ना, तिसरं भजन चालू आहे आणि अजून भरपूर भजनं बाकी आहेत असे काकी बोललेत आम्हाला. रात्री 3-4 वाजतील तर आम्ही एवढ्या वेळ तर जागे राहणार नाही, मी तरी नाही राहणार आहे स्पेशली, थोड्या वेळात मी झोपून जाईल. सो जेवढं काय आता भजनामध्ये शूट करेन तेवढं करेन, पण हा व्लॉग मी आता एक आउटरो देतो, त्याच्या पुढे काहीतरी टाकेल आपलं. ओके, मी आलो मी गाईज आलो, मी खूप थकलो आहे, पण माझी इच्छा अजून घेण्यात आली आहे. मी माझ्या वाडीतल्यांचं भजनाची वाट बघतोय, ते कधी होत आहे. जर ते उभ्याने असेल तर खूप मजा आहे. मी प्रे करतो की चांगलं होऊ दे, तुम्हाला चांगलं कॉन्टेंट भेटेल, की कोकणात असे पण हे केले जातात म्हणून मी त्या पकवत नाही. हिला नाचता येत नाही म्हणून ही कशी बोलते, पण राहून दे, एक स्टोरी बोलणं ही आता घाबरेल म्हणून बोलते. चालेल चल, नंतर बोलू आपण. काय गाईज, खरंच रे गाईज, कोकणामधली ही भजनं आणि कोकणामधले जे खेळ आहेत ना ते खूप चांगले आहेत आणि इंटरेस्टिंग आहेत. आपण जे लोक कोकणी नाहीत त्या लोकांना माहिती नाही पडत की कसं या सगळ्या गोष्टी कशा केल्या जातात. पण आता आपण छोटूमुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी अनुभव घ्यायला भेटतोय आणि गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळतोय. आता आम्हाला लोकांना आहे ना इथून तरी थोड्या वेळानंतर छोटू जर समजा मी झोपलो तर छोटू कंटिन्यू करून तुम्हाला दाखवेल. बट आवडला असेल ब्लॉग आतापर्यंत बघत असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय, पीस आउट गाईस, पीस आउट, लव यू.